हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा 2 दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या प्रकरणी त्यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्यांची तब्येत आता सुधारली आहे. जय महाराष्ट्र. आता माझी तब्येत सुधारली असून मी उद्या पंढरपूरला येत आहे. आपण लवकरच भेटू, असा व्हिडिओ देखील दिलीप धोत्रे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला आहे. 14 मेला रात्री 12 वाजता पुण्याकडे येत असताना लोणावळ्याच्या पुढे टोल नाक्याच्या अगोदर 4 किलोमीटर अंतर राहिले असताना दिलीप धोत्रे यांच्या फॉर्च्युनर गाडीचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये त्यांच्या हातापायाला, बोटाला, मनगटाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या तब्येतीत चांगला फरक पडला आहे. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या आशीर्वादाने व सर्वांच्या आशीर्वादामुळे मला काही झालेलं नाही. मी 100% बरा होत असून लवकरच दवाखान्यातून सुट्टी घेऊन मी पंढरपुरात येत आहे, असा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. हॉस्पिटलमधील काही फोटोज देखील दिलीप धोत्रे यांनी सोशल मीडियावर टाकले असून त्यामध्ये ते एका स्ट्रेचरवर बसून नाश्ता करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या डाव्या पायाला व उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून डावा हात देखील फ्रॅक्चर असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. जय महाराष्ट्र. सगळं व्यवस्थित आहे, एकदम ठणठणीत सीट झालोय. आता आज डिस्चार्ज आहे, उद्या आहे पंढरपूरमध्ये. त्यामुळे कोणी सुद्धा काय काळजी करायचं कारण नाही. एकदम फर्स्ट क्लास आणि बेस्ट आहे. किरकोळ अपघात झाला होता, आज डिस्चार्ज आहे, उद्या पंढरपुरात आहे. धन्यवाद. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.